कोल्हापूर शहरापासून अवघ्या 15 ते 20 किलोमीटर असणाऱ्या जिल्हा परिषदेच्या शाळेकडे जाणाऱ्या रस्त्याची अवस्था अतिशय बिकट आहे। एकीकडे जिल्हा परिषदेच्या शाळेतील पटसंख्या वाढावी यासाठी प्रयत्न केला जातोय, मात्र त्याचवेळी कोल्हापुरातल्या नंदगावपैकी हंसनाळवाडी इथल्या जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये शिक्षण घेणाऱ्या लहान विद्यार्थ्यांना सध्या चिखलातनं वाट काढत शाळेत जावं लागतंय। पावसामुळे शाळेकडे जाणारा रस्ता चिखलमय झालाय, विद्यार्थ्यांना खूप अडचणींचा सामना करावा लागतोय। याबद्दल पालकांमध्येही नाराजी आहे। चिखलामुळे विद्यार्थी घसरून पडण्याची शक्यता आहे, तसंच सरपटणाऱ्या प्राण्यांमुळे विद्यार्थ्यांच्या जीवालाही धोका आहे। ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी स्वच्छ आणि सुरक्षित रस्ते मिळणं आवश्यक असताना हंसनाळवाडीतल्या विद्यार्थ्यांना अशा परिस्थितीतनं शाळेत जावं लागतंय। संबंधित प्रशासनाने या समस्येकडे तातडीने लक्ष देऊन रस्त्याची दुरुस्ती करावी आणि विद्यार्थ्यांना सुरक्षित मार्ग उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी पालक आणि गावकऱ्यांचीही आहे। आम्ही हाताला धरून एकामेकाच्या शाळेला चिखलातून गुडघाभर पाणी येतं। आम्ही शाळेला येताना आम्हाला रस्ता इथं नाही आहे। आम्ही एकमेकांच्या हाताला धरून इकडे शाळेला येतो। एक जण इथं पडलेले पण आहेत। आम्ही या गुडघ्याभर चिखलातून येतो आणि आमचे पायात साप तेन येतात। एक जण दप्तर तेन हे घाण तेन होतात, शर्ट तेन घाण होतात। रस्त्याची अवस्था फार वाईट आहे। जाण्या सगळ्या संदर्भात मुलं सुद्धा इथे शाळेत येणं आल्यात। शाळा बंद पडण्याच्या मार्गावर आहे। प्रशासनाने ग्रामपंचायतीने सगळा प्रयत्न करून हे झालेला नाही आणि मोठी भूमिका काही लोकांची असल्यामुळं विनाला ही प्रशासनाने हिची दखल घेऊन ताबडतोब रस्ता करून द्यावा। ग्रामपंचायती जे काही लागेल ते सहकार्य ग्रामपंचायत करायला तयार आहे। पोरांची परिस्थिती पूर्णपणे नाजूक आहे, म्हणजे जाण्याच्या इथंच नाही। साप वगैरे त्यात आता परवा साप होता त्यात एक जाताना खड्ड्यातनं पोरं, त्यामुळे कोण वडील वगैरे त्यांचं लावून देऊन झालं। शाळा बंद पडणे पूर्णपणे परिस्थिती आहे आता। शाळा बंद पडायची वेळ आलेली आहे। पालक वर्ग आमच्या विद्यामंदिर हंसनाळवाडी शाळेला मुलं कोण लावून द्यायला तयार नाही। या ठिकाणी रस्त्याची ही अवस्था, ते काय त्यांचं म्हणणं काय, तुम्ही रस्ता करा, आमची मुलं